कोल्हापूर शेती देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून मोदी सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी अनेक योजना आणतात। 2047 पर्यंत विकसित भारत निर्माण करायचा आहे। त्यासाठी शेतीमध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करावा, शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असं प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं। कागल तालुक्यातील वन्हाळी येथील विकसित कृषी संकल्प अभियान कार्यक्रमात ते बोलत होते। कागल तालुक्यातील वन्हाळी येथे विकसित कृषी संकल्प अभियानाचा कार्यक्रम झाला। त्यासाठी खासदार धनंजय महाडिक प्रमुख उपस्थित होते। पूर्वी शासनाच्या योजना पंचतारांकित हॉटेलमध्ये जाहीर व्हायच्या आणि 5 ते 10 वर्षे उलटली तरी खऱ्या लाभार्थ्यांना योजनेबद्दल माहितीच असायची नाही। पण पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगवेगळ्या राज्यात जाऊन जनतेच्या समोर सरकारच्या योजना सुरू करतात। त्यामुळे लोकांना शासनाच्या योजनांची माहिती मिळते, असं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं। कोणत्या जमिनीत कोणत्या वातावरणात कुठलं पीक घेता येईल याबद्दलची माहिती या अभियानातून मिळणार आहे। तसेच शेतकऱ्यांच्या शंका आणि प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न होईल। परिणामी शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल असा विश्वास खासदार महाडिक यांनी बोलून दाखवला। आजही भारत देश कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे। उत्पादन वाढीसाठी शासनाने आणलेल्या योजना आणि नवतंत्रज्ञान याचा शेतकऱ्यांनी वापर करावा असं आवाहन खासदार महाडिक यांनी केलं। पुढील 15 दिवसात 20,000 शास्त्रज्ञ देशभरातील शेतकऱ्यांना भेटणार आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील 6 तालुक्यातील 90 गावात हे अभियान राबवणार असल्याचं डॉक्टर रवींद्र सिंह यांनी सांगितलं। यावेळी आत्माच्या रक्षा शिंदे, डॉक्टर प्रशांत कवर, डॉक्टर विद्यासागर गुडाम, डॉक्टर राजेंद्र वावरे, तालुका कृषी अधिकारी शेखर थोरात, KB वाडकर, डॉक्टर पुष्पनाथ चौगुले यांनी मनोगत व्यक्त केली। तसेच शेतकऱ्यांच्या कृषीविषयक शंकांचं निरसन केलं। कार्यक्रमाला धनराज घाटगे, ॲडव्होकेट अमर पाटील, सरपंच दिजीप कडवे, डॉक्टर नरेंद्र गजभिये, डॉक्टर राहुल यादव, MT पवार, सुरेश मर्दाने, संजय वाडकर, दीपक हातकर, डॉक्टर पांडुरंग काळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते।